19/9/2017 रोजी आम्ही या भीमाशंकर या अभयारण्यात येऊन पोचलेलो आहे. सकाळी 7:30 वाजता निघालो होतो. 2-2.5 तासानंतर इथं अभयारण्यात पोचलेलो आहे. तरी अभयारण्याचं ठिकाण आहे अतिशय चांगल्या प्रकारे आहे. अतिशय आत्ताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे शंकर महादेवांचं आणि माझे सहकारी मित्रांचं. आम्ही खूप एन्जॉय केला. अजून बस पशुपक्षी वगैरे सगळे छान आहे बघाय. शेकडो खारीचं उत्कृष्ट दर्शन झाल्यामुळे आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहोत. आता परतीच्या वाटेकडे निघताना भोरगिरी किल्ला आम्हाला खुणावत आहे की या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचे अद्भुत असे दर्शन घडू दे. आणि तिथं आम्हाला समीर गावारे मार्गदर्शन करणार आहे. तिथून आम्हाला ते सिंहगड दाखवणार आहेत. तरी भक्त भीमाशंकर या शंकराच्या शिवलिंगापाशी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही त्यांचं छानपैकी दर्शन घेतलेलं आहे आणि तसंच मंदिरामध्ये पण आम्ही छानपैकी दर्शन घेतलेलं आहे. आणि तसेच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि संत महात्मे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा या भीमाशंकर अरण्यामध्ये आता आम्ही आहोत. आणि आता आमची पुढची वाटचाल आहे भोरगिरी हा किल्ला, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळामध्ये खूप मोलाचा होता. अशा किल्ल्याला आम्ही जाणार आहे. हर हर महादेव, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. आता आपण गुप्त भीमाशंकरचे दर्शन घेऊन आता भोरगिरी किल्ल्याकडे वाटचाल करणार आहोत. आता त्याच्यानंतर रोहित खांडेबरड यांच्याकडून जेवणाची सोय केलेली आहे. तरी त्यांच्यासाठी टाळ्या वाजून स्वागत करावे. ज्याची जळाली त्याला